संगीता, काय? आवरलं का तुझं? नाही अजून. अजून किती वेळ लागणार आहे? 15-20 मिनिटं तरी लागतील. अगं हे 15-20 मिनिटं काय, तू निघ लवकर. कुठे? आउट हाऊस मध्ये. दुसरं कुठं जाणार? अरे पण का? मॅडम बडबडतील, मला अजून आवरायचं सगळं. मॅडम काही बोलणार नाही, निघ तू निघ. अरे पण का? काय का? अगं ते वरच्या एका दिव्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मला मेन स्विच ऑफ करायचा आहे. एक दिवा चेक करायचा आहे मला. जा 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 जा. आता? हो मग काय दिवसा करत बसू का? हो हो काय हो, मला आजच करावं लागणार आहे ते, नाही तर शॉर्ट सर्किट होईल. निघ निघ निघ. अरे पण मॅडम नंतर ओरडतील मला. मॅडमला माहिती आहे, मी सांगितलं मॅडमना. तू निघ 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 लवकर. अगं जा ग लवकर तू. काय रे? बोल ना अजय, करूया ना साखरपुड्या लवकर. हो, कारण आता नेहाही तयार आहे. झालं ना तुमचं बोलणं? हो. मी तर म्हणते या महिन्याच्या शेवटच्या रविवारी उरकून टाकूया. आमच्या क्लब हाऊसचा छान हॉल सुद्धा आहे, चालेल ना? हा. अजय काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का अजय? बोल ना. काकू, आपल्याला थांबावं लागेल. अरे अजय, पुन्हा तेच तेच कारण नको ना सांगू. आपली झाली ना याच्यावर चर्चा. आता थांबून काय करायचंय? नाही, तसं नाहीये. आपल्याला खरंच थांबावं लागेल. का पण? आईची तब्येत ठीक नाही. अरे हो, आम्हाला माहितीये की, पण तोपर्यंत त्या होतील ना बऱ्या. व्हावंच लागेल त्यांना. नाही, तसं नाहीये काकू. ऍक्च्युली आईचे ब्लड टेस्ट रिपोर्ट्स आलेत आणि डॉक्टर म्हणाले की ते त्या रिपोर्ट्समध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे? आईला ब्लड क्लॉट्स डिटेक्ट झाले. डॉक्टर म्हणालेत की ऑपरेशन करावं लागेल लवकरात लवकर. आणि ऑपरेशन झाल्यावरही खूप काळजी घ्यावी लागणार. अजय, तू कुठल्या स्पेशालिस्टना दाखवलंस का? हो ना. हो. मग कधी ऑपरेशन? पैशांची सोय झाली की लवकरात लवकर करावं लागेल. किती खर्च आहे ऑपरेशनचा? 4 लाख. चलो आजा. आओ तिवारी, कैसे हो? मैं ठीक हूँ मैडम। काम कैसे चल रहा है? जी मैडम, मैडम आप जो काम बोल रही है मैं वही करने की कोशिश कर रहा हूँ। हाँ, वो जो आपने पता दिया था वहाँ पर कोई नहीं रहता मैडम, मैंने आपको पहले बताया था। आप ही कसम मैडम, मैंने आपको सच बताया था। हॅलो, कोण बोलते? मी मिसेस मेमाणे बोलते. आपण कोण? मी राणी सरदेसाई बोलते. मला जरा मिस्टर अजय ठाकूर यांच्याशी बोलायचं होतं. ॲक्च्युली ते माझा फोन उचलत नाही आहे, म्हणून मी या नंबरवर केला. अजय भाऊजी नाही आहेत घरात आणि हे बाहेर गेलेत. मी अजय भाऊजींच्याच घरात आहे. बरं, तुमचा काही निरोप आहे का? मी सांगते त्यांना. तुम्हाला काही माहिती आहे का मिस्टर अजय कधी येतील? अहो, काहीच माहीत नाही. आम्ही सुद्धा त्यांचीच वाट बघतोय. नाही म्हणजे त्यांच्या आईची तब्येत बरी नाही ना, त्यामुळे मीही इथेच आहे. आम्ही शेजारीच राहतो ना त्यांच्या. ओ, काय झालं त्यांच्या आईंना? अहो, त्यांच्या आईची तब्येत खूप सिरियस आहे. डॉक्टरने सांगितले रक्तात गाठी झाल्यात. ऑपरेशन लवकर करायला हवं, नाहीतर पेशंट काही वाचू शकत नाही म्हणून. अरे बापरे, खूपच सिरियस आहेत का? हो ना,
खूपच. कधी ऑपरेशन? अहो ते काय माहीत नाही हो, पण ऑपरेशन करावंच लागेल. अजय भाऊजी त्याच टेन्शनमध्ये आहेत. आईची तब्येत, दवाखाना हे सगळं एकट्याला खूप अवघड जातं हो त्यांना. बरं तुमचं काही काम होतं का? झालं. आय मीन होईल आता. हरकत नाही, मी नंतर फोन करते. बरं ठीक आहे. काय झालं? जे झालं ते चांगलंच झालं. म्हणजे सगळे फासे आपल्या बाजूनी पडतात शरद. आता काळजी नको करूस, मी बघते. राणी कोण होतं फोनवर? हा राणी, काहीतरी चांगली बातमी दे लवकर. त्या तिवारीने डोकं फिरवलंय माझं. अरे इतका इम्पेशंट का होतोयस तू हल्ली? राणी बघ, आपल्याला लवकरात लवकर यातून बाहेर पडायला हवं. काही करू. विचार केला होता की कोणीतरी चांगला माणूस आपल्या बाजूने येईल, हे संपलं सगळं. पैसे देऊन त्याचं तोंड बंद करायचं आणि इथलं घबाड घेऊन गायब व्हायचं. पण नाही, आपल्या राशीला आला तो अजय ठाकूर. तिथूनच चुकत गेलं सगळं. शरद, एका क्षणात सगळं चित्र बदलतं रे. इतके दिवस जे जमलं नाही असं आपल्याला वाटत होतं, ते आत्ता एका फोनमध्ये जमलं. म्हणजे अजय ठाकूरच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे. काहीतरी ब्लॉकेजेस वगैरे झालेत म्हणे. आणि त्या म्हातारीच्या मरणाने आपल्याला काय फायदा? नाही, तिच्या मरणाने आपल्याला काहीच फायदा होणार नाही, पण तिच्या जगण्याने होऊ शकतो. काय बोलतेस तू? शरद, साधी गोष्ट आहे. अजय ठाकूरच्या आईच्या ऑपरेशनचा सगळा खर्च आपण करायचा. वेडी आहेस का तू? धड दोन शब्द बोलत नाही तू. येशी तू खर्च घेणार आहे तुझ्याकडून? नको घेऊ दे ना, आपण देऊ. शरद, घास असा घेता येत नसेल ना तर तो असा घ्यावा लागतो. पोट भरल्याशी मतलब. तो अजय ठाकूर त्याचं तोंड पैशानं किंवा आणखी कशाने बंद होत नाही ना, मग आपण आपला चांगुलपणा दाखवून त्याचं तोंड बंद करूया. शेवटी त्याच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे. आपण मदत केली तर कदाचित वाचेल, नाहीतर काकू काळजी करू नका, बरं वाटेल बघा. आणि अजयची वेळ झाली यायची, येईलच इतक्यात. हा आराम करा तुम्ही. अरे तुम्ही दोघं इकडे? बरं झालं आलास. अरे काकूंना जरा ताप आलाय. हो भाऊजी, काकूंचा ताप 103च्या वर गेलाय. आणि आईला सकाळी फोन केला होता, ती बरी होती. अचानक? हो ना, मी पण संध्याकाळपर्यंत इथेच होते, तेव्हाही बऱ्या होत्या. पण आता असं अचानक काय झालं काही कळत नाहीये. डॉक्टर म्हणाले होते की ताप फार चढू देऊ नका. डॉक्टरांच्या कानावर घालतोस का तू? हो. बरं, आईने काय खाल्लंय का? नाही, मी असेपर्यंत तर काहीच खाल्लं नाही. बरं, मी डॉक्टरांना फोन करतो. ओके डॉक्टर, उद्या भेटू. थँक्यू. ठीक आहे, पाणी घे. तुम्ही सगळे होतात म्हणून. नाही ना रे. अरे घरात अंधार होता, तर दरवाजा उघडाच. आत जाऊन बघायला गेलो तर काकू पांघरून घेऊन झोपलेल्या होत्या. काय लिहायचंय मॅडम? मी पूर्ण शुद्धीत लिहित आहे की मी आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही.